नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर रायगड. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे रायगड. कर्नाळा किल्ला हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? थार हे वाहन महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे उत्पादन आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे महिंद्रा अँड महिंद्रा. थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे मित्रांनो? तर महिंद्रा अँड महिंद्रा. प्रश्न क्रमांक 3. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही वाघूर नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो वाघूर. मित्रांनो, अजिंठा लेणी ही वाघूर नदीने खनन केलेल्या दरी भागात वसलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. एच प्रणॉय खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? एच प्रणॉय हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे बॅडमिंटन. एच प्रणॉय हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने बहाल केला होता मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे न्यूझीलंड. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला होता? तर न्यूझीलंड या देशाने बहाल केला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो 17 जुलै. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर 17 जुलै या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7. चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे? चंबळ नदीच्या काठावर कोटा हे शहर आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे कोटा. मित्रांनो, कोटा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर चंबळ नदीच्या काठावर वसले आहे. प्रश्न क्रमांक 8. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 या दिवशी झाला होता मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 23 जुलै 1856. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला होता? तर 23 जुलै 1856. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. वाहनातील ओडोमीटर काय दर्शविते? वाहनातील ओडोमीटर वाहनाने कापलेले एकूण अंतर दर्शवते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे वाहनाने कापलेले एकूण अंतर. वाहनातील ओडोमीटर काय दर्शवते? तर वाहनाने कापलेले एकूण अंतर दर्शवते. प्रश्न क्रमांक 10. भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर नागपूर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? तर कलम 14 ते 18. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे कलम 14 ते 18. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कलम 14 ते 18 नुसार समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे? तर गडचिरोली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. मित्रांनो, गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. टिंबटिंबचा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम 235 चा उपयोग होतो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे युरेनियम 235. युरेनियम 235 चा उपयोग केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी होतो मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. भाभा अणु संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे. भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मुंबई. भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. जगातील एकूण वाघापैकी सुमारे किती टक्के वाघ भारतात आहेत? जगातील एकूण वाघापैकी 75% वाघ भारतात आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 75%. प्रश्न क्रमांक 16. हायग्रोमीटर काय मोजते? मित्रांनो, हायग्रोमीटर
सापेक्ष आर्द्रता मोजते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता. मित्रांनो हायग्रोमीटरने काय मोजले जाते तर सापेक्ष आर्द्रता मोजली जाते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा टिंबटिंब आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषद 34 आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 34. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत तर जिल्हा परिषद किती आहे मित्रांनो तर 34 आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. सागर तळावरील पर्वतरांगांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. सागर तळावरील पर्वतरांगांना जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जाते मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे जलमग्न पर्वत. प्रश्न क्रमांक 19. खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही. खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही तर अकोला या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ आहे. परभणी या जिल्ह्यात देखील कृषी विद्यापीठ आहे. रत्नागिरी या जिल्ह्यात देखील कृषी विद्यापीठ आहे. परंतु सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. अकोला जिल्ह्यात कृषी विद्यापीठ आहे, परभणी जिल्ह्यात आहे, रत्नागिरी जिल्ह्यात आहे, परंतु सिंधुदुर्गात कृषी विद्यापीठ नाही मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक या ठिकाणी झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो नाशिक. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर नाशिक या ठिकाणी झाला होता, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब होय. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे संसद. मित्रांनो संसद ही देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था होय मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे संसद. प्रश्न क्रमांक 22. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास ॲनिमिया हा आजार होतो मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे ॲनिमिया. मित्रांनो आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास ॲनिमिया हा आजार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो ॲनिमिया. प्रश्न क्रमांक 23. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाल कृष्ण गोखले यांनी केली मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती तर गोपाल कृष्ण गोखले यांनी केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24. ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते. ईमेल प्रणालीचे कार्य SMTP या प्रोटोकॉलने होते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे SMTP. ईमेल प्रणालीचे कार्य कोणत्या प्रोटोकॉलने होते तर SMTP या प्रोटोकॉलने होते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना कोणी केली. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था आणि श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना कोणी केली होती मित्रांनो तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था आणि श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 26. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते मित्रांनो तर राज्यसभा ही कधीच बरखास्त करण्यात येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे कधीच नाही. मित्रांनो राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे, एवढे लक्षात ठेवा. म्हणून राज्यसभा ही कधीच बरखास्त होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे कधीच नाही. परंतु राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल सांगितला तर 6 वर्ष असतो मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष असतो परंतु राज्यसभा ही कायम स्वरूपी सभागृह आहे, एवढे लक्षात ठेवा. सदस्यांचा कार्यकाल विचारला मित्रांनो तर 6 वर्ष असतो, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे तर इराण. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे इराण. मित्रांनो भारताने इराण या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे. राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे जयपूर. मित्रांनो राजस्थान या राज्याची राजधानी कोणती तर जयपूर आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे
डॉक्टर वर्गीस कुरियन. मित्रांनो, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर वर्गीस कुरियन या एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या शहरामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, नागपूर. मित्रांनो, मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या शहरामध्ये आहे एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.